नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीची मुलाखत कशी असते या प्रकारे आपण थोडी माहिती घेऊ आणि तुम्ही या प्रकारे तयारी पण करून जायची आहे। जिल्हा न्यायालय भरती मुलाखत, शिपाई हमाल लिपिक, शिपाई कौशल्य चाचणी मुलाखत, लिपिक मराठी इंग्लिश टायपिंग टेस्ट मुलाखत, शिपाई कौशल्य चाचणी मुलाखत, कौशल्य चाचणी शिपाई स्किल टेस्ट 10 गुणाची असेल। वस्तुनिष्ठ पर्यायापैकी चाचणीमध्ये पास झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणी म्हणजेच स्किल टेस्ट यासाठी बोलावले जाते। कौशल्य चाचणीमध्ये उमेदवारांना इमारतीच्या स्वच्छतेचे काम हे देण्यात येते। यामध्ये उमेदवार कशा प्रकारे काम करत आहेत, उमेदवाराचा कामाच्या बाबतीत प्रामाणिकपणा तसेच काम करण्याची आवड आहे का, या सर्व गुणाचे बारकाईने निरीक्षण केले जाते। या चाचणीमध्ये जे उमेदवार पास होतील त्या उमेदवाराची निवड मुलाखतीसाठी करण्यात येते। मुलाखत शिपाई 10 गुणाची असेल। कौशल्य चाचणी म्हणजेच स्किल टेस्टमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर एका पदासाठी 3 पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते। या मुलाखतीमध्ये उमेदवारांना त्यांच्या शिक्षणाविषयी तसेच व्यवहार ज्ञानाविषयी दैनंदिन जीवनातील प्रश्न विचारले जातील। उदाहरणार्थ, सध्या चालू असलेल्या तेलाचा भाव किती आहे, तेल किती रुपये किलो आहे, साखर किती रुपये किलो आहे, भाज्या कशा आहेत, या प्रकारे दर विचारला जाईल। प्रश्न अशा प्रकारे 3 टप्प्यात एकूण 50 गुणाचे शिपाई हमाल या पदाची परीक्षा घेण्यात येते। त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येतो आणि पात्र उमेदवाराची निवड प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात येते। लिपिक मराठी इंग्रजी टायपिंग टेस्ट मुलाखत, मराठी टंकलेखन टायपिंग टेस्ट लिपिक 20 गुणाची असेल। उमेदवारांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर त्यांना टंकलेखन परीक्षेकरिता बोलावण्यात येते। मराठी टंकलेखन परीक्षेमध्ये परीक्षा विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील 300 शब्दाचा उतारा देण्यात येतो। तो उतारा पाहून 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये संगणकावर विद्यार्थ्यांना तो उतारा टायपिंग करायचा असतो। टंकलेखनाच्या परीक्षेमध्ये उमेदवारांना बॅकस्पेसचा या बटनाचा उपयोग करू शकत नाहीत। इंग्रजी टंकलेखन लिपिक 20 गुणाचे असेल। मराठी टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी टंकलेखन या परीक्षेकरिता बोलावण्यात येते। इंग्रजी टंकलेखन या परीक्षेमध्ये उमेदवारांना इंग्रजी भाषेमध्ये 400 शब्दाचा उतारा देण्यात येतो। तो उतारा पाहून 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये संगणकावर विद्यार्थ्यांना तो उतारा टायपिंग करायचा असतो। टंकलेखनाच्या परीक्षेमध्ये उमेदवार बॅक स्पेस या बटनाचा उपयोग करू शकत नाहीत। मुलाखत लिपिक 20 गुणाचे असेल। वरीलपैकी दोन्ही चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्याच्या नंतर उमेदवारांना एका जागेसाठी 3 उमेदवार याप्रमाणे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते। मुलाखतीमध्ये उमेदवारांना शिक्षणावर आधारित, टंकलेखन कौशल्यावर आधारित तसेच संगणकाच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात येतात। याप्रमाणे 3 टप्प्यामध्ये लेखी परीक्षा प्लस इंग्रजी मराठी टायपिंग आणि मुलाखत याप्रमाणे एकूण 100 गुणाची परीक्षा ही लिपिक पदासाठी घेण्यात येते। त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येतो आणि पात्र उमेदवाराची निवड प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात येते। जर तुम्हाला इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे।